सर्वांना नमस्कार आणि शेवे केंद्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस होता। म्हणजेच आज क्रीडा स्पर्धा होत्या आणि हा उत्साह आपण मुलांचा पाहू शकता की सर्व शाळांची मुलं केंद्रातील जी आलेली होती त्यांची ही सुरुवात अशा प्रकारे झाली होती। चला तर मग आजची काही क्षणचित्र पाहूया। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस। आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व सहशिक्षक, त्यांचे विद्यार्थी, संयोजक, आयोजक, या शाळेचे मुख्याध्यापक यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। आणि आजच्या या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन नवीन शेवे शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री म्हात्रे सर यांच्या हस्ते झाले आणि त्यानंतरच पुढील स्पर्धांना, पुढील खेळांना सुरुवात झाली। त्यामुळे आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये नवीन सेवे संघ हा विजयी झालेला आहे। म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण शेवे केंद्रातील नवीन शेवे शाळेचं हे मैदान जे होतं हे स्पर्धामय, क्रीडामय झालेलं होतं। एकीकडे बेचकीच्या स्पर्धा चालू होत्या, एकीकडे लंगडीच्या स्पर्धा चालू होत्या, एकीकडे दोरी उड्याची स्पर्धा चालू होती आणि सोबतच आपल्या टीमचे आदरणीय शिक्षक वर्ग आपल्या मुलांना प्रोत्साहन देत होते। त्याचबरोबर त्या शाळांची जी मुलं होती ती खेळणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देत होती आणि खरंच विद्यार्थी जेव्हा मैदानामध्ये खेळत असतात तेव्हा शिक्षकांचं प्रोत्साहन, आपल्या मित्रमैत्रिणींचं प्रोत्साहन सुद्धा गरजेचं असतं। आणि अशा प्रकारे हे सामने चालू होते आणि सामन्यांची रंगत, आपण म्हणतो की सेमीफायनल, फायनल रंगत तर वाढतच चाललेली होती आणि प्रत्येक शाळेला अगदी आपलीच टीम जिंकावी असं वाटत होतं। आणि विद्यार्थी जेव्हा खेळत होते तेव्हा खरंच ऊन भरपूर होतं आणि तरीसुद्धा विद्यार्थ्यांची मेहनत, विद्यार्थ्यांची जी जिद्द होती ती सुद्धा आम्हाला दिसत होती की खरंच अगदी मन लावून एकाग्रतेने आपल्या शाळेचा विजय व्हावा, आपल्या केंद्राचं नाव व्हावं यासाठी ही मुलं ही उन्हात सुद्धा खेळत होती आणि खरंच त्यांचा खेळ पाहण्यासारखा होता। एकीकडे दोरी उडीच्या स्पर्धा चालू होत्या आणि दोरी उड्यांच्या जेव्हा स्पर्धा चालू होत्या तेव्हा त्या मुलींचा जो खेळण्याचा वेग होता तो वेग पाहून आम्ही सगळे तर आश्चर्यचकितच झालेलो होतो की वा क्या बात आहे। एवढ्या वेगाने या छोट्या छोट्या मुली
दोरीवरच्या उड्या मारत होत्या की खरंच असं बघत वाटत होतं की पाहतच राहावं. आणि अशा प्रकारे एक एक स्पर्धा चालू होती. मग दोरी उडी असेल, बेचकीने नेम मारणे असेल, लगोरी असेल आणि अशा प्रकारे लंगडी स्पर्धा असेल, तर या सगळ्या स्पर्धा चालू होत्या. आणि विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये जे कलागुण होते, त्यांच्यामध्ये जी कौशल्य होती, ती कौशल्य दाखवण्याची संधी मिळतच होती. या दोरीवरच्या उड्या ज्या मुली मारत होत्या त्यांचा जर आपण वेग पाहिला तर त्या कशा पद्धतीने उड्या मारतायत, म्हणजे त्यांच्या हातामध्ये दोरी आहे किंवा नाही हे सुद्धा कळत नव्हतं आणि त्यांच्यावरून नजर हटत नव्हती. एवढा सुंदर अप्रतिम अशी दोरी उड्या या मुली मारत होत्या. खरंच खूप 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 अगदी कौतुक आहे या मुलींचं. आणि त्यानंतर दुपारचं सत्र सुरू झालं. ज्या स्पर्धा बाकी होत्या त्या स्पर्धा खेळण्यासाठी त्या त्या शाळेंची जी मुलं आलेली होती ती सुद्धा उत्सुक होती. आणि त्यानंतर या दुपारच्या दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा पुढच्या स्पर्धा सुरू झाल्या होत्या. चला तर मग त्याची सुद्धा काही लवकर मैदानाचा ताबा घेऊन पंचांच्या स्वाधीन करून लवकरात लवकर लंगडी आणि लगोरी दोन्ही सामने सुरू करायचे आहेत. स्पर्धांना तर सुरुवात झालेली होती, पण त्याचबरोबर प्रत्येक जो खेळ सुरू होईल त्या त्या ठिकाणी सर्व आदरणीय शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना खेळाचे नियम सुद्धा समजावून सांगत होते आणि विद्यार्थी सुद्धा अगदी लक्षपूर्वक हे नियम समजावून घेत होते, कारण त्यानुसारच त्यांना ती स्पर्धा खेळायची होती आणि त्यातूनच त्यांना त्यांच्या शाळेसाठी किंवा आपल्या केंद्रासाठी त्यांना बक्षीस निश्चित करायचे होते. मुख्यमंत्री सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षकवृंद यांच्या वतीने 2 दिवस ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये सर्वांचं योगदान आहे. सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व शाळांचे प्रतिनिधी, आपली केंद्रीय शाळा नवीन सेवे, तिथला सर्व स्टाफ, आपले केंद्र प्रमुख, ज्यांनी ज्यांनी मदत केले ते शिक्षक प्रतिनिधी, सर्व विद्यार्थी, आमचे दिवसभरात ज्यांनी काम केले ते पंच, सर्व मंडळींचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करून आपल्या या केंद्रस्तरीय ज्या स्पर्धा झाल्या त्यांच्या निकालाला सुरुवात करत आहे. आणि अशा प्रकारे सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 आणि मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 या 2 दिवसांमध्ये शेवे केंद्राचं केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा पार पडल्या. आणि आज शेवटी दिवसाचा जो समारोप म्हणतात, या सांगता जी म्हणतात, ती शेवटी या दोन्ही दिवशी ज्या स्पर्धा झाल्या त्यांचं बक्षीस वितरण किंवा पारितोषिक समारंभ घेण्यात आला. आणि खरंच प्रत्येक शाळेला कोणत्या ना कोणत्या खेळात बक्षीस मिळालेलंच होतं. विद्यार्थ्यांचे चेहरे फुललेले होते, शिक्षकांचे चेहरे फुललेले होते. शिक्षकांनी आपल्या मुलांसाठी जी मेहनत घेतली होती ती दिसून येत होती. आणि पुढे ज्या मुलांना खेळण्यासाठी जायचं होतं ती मुलं सुद्धा खूप आनंदित झालेली होती. आणि अशा प्रकारच्या ज्या व्यक्तिमत्व विकास, सर्वांगीण विकास, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूपच गरजेच्या असतात. आणि अशा प्रकारच्या स्पर्धा शालेय स्तरावर, केंद्र स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, सर्व स्तरावर या झाल्याच पाहिजे की इथूनच कदाचित आपले जे आपण म्हणतो की भावी देशासाठी खेळणारे खेळाडू सुद्धा इथूनच तयार होतात. आणि म्हणून त्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्या मुलांना मिळालंच पाहिजे. अशा प्रकारे केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धेचा म्हणजे आज क्रीडा स्पर्धेचा जो दुसरा दिवस होता त्या स्पर्धा यशस्वीपणे पार पडला. यानंतर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.